साहेबराव ना आता सोडतोय, तू काय बी काळजी करू नकस. वाजत गाजत शेतात नेतो का नाही बघ. ना अरे चल लवकर चल. अरे साहेब इथं आले बिले तर आपली तिथं वाजत गाजत मिरवणूक निघल. चल आंबा, आता तुला अजिबात सोडणार नाही. मी बी बघतो तू कसा जातो इथून ते. नाही आबा, जाऊ द्या मला. अजिबात नाही. बरकत, असं शेतावर जाऊन थोरल्या सुनबाईना घेऊन ये. आणि हा, येताना सामान बी घेऊन ये. नाही आबा, साहेबरावला पोरांनी पळवून आणलं म्हणून ते परत द्यायला आलो होतो. साहेबरावांनी माझं पोरग मला परत दिलंय, त्यामुळे तुला अजिबात सोडणार नाही. ए, तू का थांबला? जा पटकन. मला माहित होतं आबा. मी साहेबरावाला सोडला म्हणून राणा स्वतः आला इथं. ताई साहेब बघा, त्या अडाण्याला मी कसं पकडून दिला. आता साहेब काही त्यासनी सोडत नाही. आता ती मास्तरीन बसते तिकडे वरडते. कसं वाटलं माझं काम? आम्हासनी वाटलं होतं तू जरा हुशार झालीस, पण नाही. ते फॉल्ट की नाही एकदम फिट बसवलाय बघ तुझ्या डोसक्यामध्ये. अगं बाई, मामांजींनी मास्तरनीला वाड्यावर बोलवलंय. आता ती जर वाड्यावर आली आणि या घरात शिरली तर तुझी पाठ आहे आणि आमचा हात आहे बघ. अहो ताई साहेब, वरती आता कशाला येईल इकडं? राणादानी एकदा सांगितलं ना वाड्यावर जायचं नाही म्हणून. अगं ह्यो आडाने असा हिथं कोंडून ठेवलाय म्हणल्यावर ती काही शेतावर एकटी राहणार आहे होय? येणारच की हिथं. बरं आता कसं करायचं? साहेब तर आता सोडणार नाहीत असं वाटते. मामांजी, काय सुनबाई? ते तुम्हासनी मुंबईवर नाही का अर्जंट फोन आलाय बघा. हा, घरच्या फोनवर आलता. आम्ही तुम्हासनी बोलवायला गेलतो पण तुम्ही इथं. कोणाचं आहे? ते काय कळलं नाही, म्हणजे नाव काय सांगितलं नाही, पण अर्जंट आहे असं म्हणले बघा. बहुतेक सीएम साहेबांचा असावा. मी जाऊन फोन घेऊन येतोय. तवर इथनं अजिबात हलायचं नाही. आबा, अजिबात हलायचं नाही, कळलं का? तू काळजी करू नकोस आबा. मी अजिबात सोडणार नाही ह्याला. राणा, माझी कदर असेल तर तू इथून हलणार नाहीस. आणि यो जर का इथून हल्ला तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. नाही, मी आहे ना इथे. चला, चांगला चान्स मिळाला, सोडायचा नाही. चल चंदी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.